जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरचा हिंसाचार, लाठीचार्ज, गोळीबाराचे आरोप आणि देशभरात निर्माण झालेला वाद, आता हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयाच्या पायरीवर जाऊन पोहोचलाय। सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह 7 राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटिसा बजावल्यात आणि या प्रकरणामध्ये निष्पक्षपणे चौकशी करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलंय। विशेष म्हणजे सरकारनं माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यास सकारात्मक भूमिका सुद्धा दर्शवली आहे। या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे। 20 जुलैला चलो संसदच्या हाकेला हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर जमले। न्यूड पेपर फुटीच्या निषेधासाठी सुरू झालेलं आंदोलन काही तासातच हिंसक वळणावर गेलं। दिल्लीसह बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही आंदोलनाचे पडसाद उमटले। लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या, गोळीबाराचे आरोप आणि मोठ्या प्रमाणावर अटक सत्रामुळे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय। सरकार ने गारंटी दिया है कि कल तक जितने भी हमारे एप्रीहेंशंस थे कि ये स्टेट में कुछ हो जाएगा, वो स्टेट में हो जाएगा, उन सब का नोटिफिकेशंस निकल आएगा एंड प्रोटेस्टर्स एक तरीके से सेफ रहेंगे। फ्यूचर में भी उनके खिलाफ कोई एक्शन नहीं होगा। जो वादे किए थे सरकार ने, हमें आशंका है कि वो शायद वादे नहीं रखे जाएंगे। तो वो साथ में ये गवर्नमेंट ऑफ बिहार होम डिपार्टमेंट का जो प्रेस रिलीज है जिसमें उन्होंने बोला है कि सारे एफआईआर्स वापस लिए जाएंगे प्रोटेस्टर्स के खिलाफ एंड फ्यूचर में भी कोई एक्शन नहीं लिया जाएगा। नहीं, देखिए, हम लोगों ने 25 तारीख को जो सरकार से एग्रीमेंट हुआ था, हम उम्मीद करते हैं सरकार उसे ऑनर करेगी। बंगाल और असम और बिहार में ऑलरेडी जो है एफआईआर्स वापस ली गई है। हम सरकार से मांग करते हैं कि दिल्ली में, बंगाल में और तमाम ऐसे राज्य जहां पर हमारे छात्रों पर एफआईआर की जा रही है, उन्हें परेशान किया जा रहा है, उसे वापस लिया जाए। आप अपनी बात से पीछे मत हटिए, वरना हम फिर से आंदोलन करने को मजबूर हैं। सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी गंभीर आरोप केलेत। साध्या कपड्यातील पोलिसांनीच हिंसा भडकवल्याचा दावा। बिहारमध्ये AK-47चा वापर करण्यात आला। कनॉट प्लेसमध्ये इलेक्ट्रिक बॅटन वापरल्याचा दावा। आंदोलकांची डिजिटल ओळख सार्वजनिक केली जात असल्याचा आरोप। सरकारनं मात्र पोलिसांकडून कोणत्याही अतिरेकी बळाचा वापर झाल्याचा आरोप फेटाळलाय। त्यांच्या हिंसाचारात 250 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले। निष्पक्ष चौकशीला केंद्राचा कोणताही विरोध नाही। सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे आदेश दिलेत। महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस दिली। एफआयआरचा तपास सुरू राहील। दंडात्मक कारवाईला स्थगिती। सीसीटीव्ही, व्हिडिओ, वायरलेस रेकॉर्ड सुरक्षित ठेवा। विद्यार्थ्यांची खासगी माहिती सार्वजनिक करू नका। पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयासह विविध राज्यातील संबंधित प्रकरणं एकत्रितपणे सुनावणीस घेण्याचे संकेतही सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिलेले आहेत। काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले करणे, दगडफेक करणे, सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे असे प्रकार केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। जंतर मंतर हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या 4 पोलिसांच्या कुटुंबियांनीही सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। हिंसाचारासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही बाहेरील घटकांनी केला असा आरोप करत सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे। सीबीआय असेल की SIT असेल, या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत। नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे। पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले। त्यामध्ये चुकीचे कोणी लोक 2-4 घुसले असतील, ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या, ते RSSचे आणि भाजपचेच लोक होते, अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे। त्यामुळे त्या आंदोलनाला काळीमा लावण्याचा प्रयत्न RSS आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत। या प्रकरणात आता अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत। हिंसाचाराला जबाबदार कोण? पोलीस कारवाई योग्य होती का? विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बाहेरील घटक शिरले होते का? आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतंत्र चौकशीतून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार का? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।